आदिवासी समाज में अन्य समाजों की बढ़ती घुसपैठ को देखते हुए गोंदिया में 6 अक्टूबर को आदिवासी समाज की ओर से जिलाधिकारी कार्यालय पर जन आक्रोश मोर्चा आयोजित किया गया है। इस आंदोलन में आदिवासी समाज के विधायक, सांसद, नेता, पदाधिकारी और विभिन्न आदिवासी संगठन शामिल होंगे। 6 अक्टूबर को दोपहर 12 बजे गोंदिया शहर के इंदिरा गांधी स्टेडियम में सभा आयोजित की जाएगी। इसके बाद दोपहर 2 बजे इस स्टेडियम से जिलाधिकारी कार्यालय की ओर जन आक्रोश मोर्चा निकाला जाएगा। ऐसी जानकारी जन आक्रोश मोर्चा अध्यक्ष करण टेकाम और संयोजक विधायक संजय पुराम ने दी है। जन आक्रोश मोर्चा समिति की ओर से सभी आदिवासी समाज बंधुओं से इस मोर्चे में बड़ी संख्या में उपस्थित होने का आह्वान किया गया है। या दिवशी आदिवासी समाजाचा मोर्चा इंदिरा गांधी स्टेडियम वरून जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया या ठिकाणी येत आहे। या मोर्चाला आदिवासी समाजातील जेवढे घटक आहेत, जेवढे जाती उपजाती आहेत, जो ओरिजिनल आदिवासी समाज आहे तो या मोर्चामध्ये सम्मिलित होणार आहे। सदर मोर्चा हा कुठल्याही राजकीय पक्षाचा नसून हा मोर्चा स्वयंप्रेरणेने येणारा हा मोर्चा आहे। या मोर्चामध्ये राजकीय लोक देखील आपला सहभाग नोंदवणार आहेत। लोकप्रतिनिधी असतील, कर्मचारी संघटना असेल, विविध आदिवासींच्या संघटना आहेत, त्या पूर्ण 6 तारखेला गोंदिया येथे येणार आहे। हा मोर्चा जवळपास 50,000हून जास्त संख्येने उपस्थित राहणारा हा आदिवासींचा भव्य दिव्य मोर्चा आहे। आदिवासी समाजामध्ये इतर समाजांनी येऊ नये, शासनाने देखील इतर समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करू नये याचा विरोध करण्यासाठी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समाज एकत्र येत आहे। मी आदिवासी समाजाचा घटक म्हणून या मोर्चामध्ये मी येणार आहे। या मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे। या मोर्चाला जितकं बळ देता येईल तितकं आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे। आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी गोंदिया जिल्ह्यातील समस्त आदिवासी बांधवांना विनंती करतो, येत्या 6 ऑक्टोबरला आदिवासी बचाव जन आक्रोश मोर्चा जो निघणार आहे त्या मोर्चाला आपण लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची मी या माध्यमातून मी विनंती करतो आहे।